तुम्हारे साथ हैं। मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मिल जाएगा। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। भारताचं कणखर नेतृत्व, भारताचे पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसापूर्वी देशामध्ये जातीय जनगणना न्याय सर्वे व्हायला पाहिजे अशी घोषणा केली आणि देशभरामध्ये सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर 51 वर्ष सर्व समाजामध्ये देशामध्ये जातीचं राजकारण केलं आणि मोदींनी 2014 पासून सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने देशामध्ये काम चालू केलं आणि आपण 2014 पासून बघतोय प्रत्येक घरामध्ये गॅसचं कनेक्शन, प्रत्येक घरामध्ये जलपान, प्रत्येक घरामध्ये शौचालय, असं सबका साथ सबका विकास अशा योजना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर केलेल्या आहेत. आणि जातीय न्याय जनगणना करण्याचा जो मास्टर स्ट्रोक नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसापूर्वी देशामध्ये घोषणा करून केला. नरेंद्र मोदी यांचं देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि काँग्रेस किती बोलली की ही आमची गोष्ट होती, मग 51 वर्ष काय हातात बांगड्या घातल्या होत्या का काँग्रेसनी, अशी आमची काँग्रेसला विचारणा आहे. आणि जर काँग्रेस बोलत असेल आमचं क्रेडिट आहे, तर काँग्रेसनी देशभरामधील त्यांच्या कार्यालयावर नरेंद्र मोदी यांचं अभिनंदनाचे बॅनर लावायला पाहिजे. त्यामुळे हा मास्टर स्ट्रोक जो आहे ना, तो भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र मोदीच हे योग्य आहेत. त्यामुळे हे सर्व क्रेडिट जे आहेत ते देशामधील प्रत्येक समाजामधील नागरिक आणि भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांचं क्रेडिट आहे. त्यामुळे काँग्रेस हे फक्त जातीचं राजकारण करते. काँग्रेसचं याच्यामध्ये काही श्रेय नाही आहे. अशा प्रकारे या संपूर्ण जात न्याय जनगणनेचा उपयोग सर्व समाजाला होईल असं वाटतं. स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनांपासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत. देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल. त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 21 राज्यात सरकार आहेत, अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत, अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत. त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील. आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे. आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल, या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील. मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे. तर काँग्रेसचं असं मत आहे की जात न्याय जनगणनेच्या मागणीचा रेटा आम्ही लावला आणि आमच्या जोरामुळेच नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही. किंबहुना या विषयाच्या संदर्भातली ज्यावेळेस त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील, त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला. कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार. तर तळागाळातल्या नागरिकांना कशा प्रकारे या जातनिहाय जनगणनेमुळे फायदा होणार आहे? या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे. कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने, शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार.